हाय डियर स्टूडेंट्स, वेलकम बॅक. एक्सरसाइज आपला सुरू आहे वेक्टर्स मधनं 5.3. त्याच्यामध्ये आपले जवळजवळ 2च क्वेश्चन्स कंप्लीट झालेत आता. तिसरा क्वेश्चन बघा. फाइंड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सी so that for all real x the vector xcx we can consider as the here we can consider as a bar is equal to xci cap plus minus 6j cap plus 3k cap. Consider as a b bar is equal to xi cap plus 2j cap xi cap plus 2j cap plus 2cx k cap plus 2cx k cap here. Okay, now make an obtuse angle. असं सांगितलं. Find the values of c so that for all x real x the vectors xci minus 6j cap plus 3k cap and xi cap plus 2j cap plus 2cx k cap make an obtuse angle. असं सांगितलं. Make an obtuse angle. Obtuse angle means cos whatever cos theta is less than 0 येतो. आता cos theta less than 0 असेल तर आपण बघूया तिथे काय होतं. Vector a bar and b bar makes an angle. कसला आहे? Make an angle, make an obtuse angle. Obtuse angle. Okay, obtuse angle. That means you have to know cos theta is less than 0. Now what about cos theta? Cos theta. Cos theta is equal to a bar dot b bar upon modulus of a bar to modulus of b bar. Why? Because a bar dot b bar is equal to modulus of a bar into modulus of b bar cos theta असतो. आता आपल्याला माहिती आहे की cos theta less than 0 means what? A bar dot b bar upon modulus of a bar modulus of b bar is less than 0. हा इकडे नेला 0 होतो म्हणजे a bar dot b bar is less than 0. a bar dot b bar काय येतं बघा, xc into x square c minus 12 plus 3 to the 6 cx is less than 0. This is a quadratic equation in x. See, cx square plus 6cx minus 12 is less than 0. Now here 12 4 3 6 हाला इकडे आपल्याला हा डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन न सॉल्व्ह करता वी नो दॅट लेस दॅन 0 हा आहे म्हणजे काय a पण लेस दॅन 0 असला पाहिजे. बरोबर आहे का? a लेस दॅन 0 c मग आता इथं b स्क्वेअर मायनस 4ac पाहिजे. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट्स क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c काय आहे लेस दॅन 0 फॉर ऑल x येतो. फॉर ऑल x असं काय लेस दॅन 0 असणार म्हणजे हा लेस दॅन असेल तर हा x जर ग्रेटर पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह असला पाहिजे. हा निगेटिव्ह आणि c पण मग निगेटिव्ह असेल तरच काय होतं, हा निगेटिव्ह ऑलरेडी आहे म्हणजे लेस दॅन 0 येतो. अदरवाइज होऊ शकत नाही. सो a इज लेस दॅन 0 हियर अँड b स्क्वेअर minus 4ac that is delta is also less than 0. मग आपण b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे इथं a is equal to c असू शकतो. a is equal to c म्हणजे आता इथं सगळ्यात महत्वाचं काय b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे b कोण आहे 6c ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 a किती आहे c आहे c किती आहे मायनस 12 which is less than 0. 36c square minus getting plus 48c is less than 0. 12 common काढा 12c common काढा म्हणजे c in bracket 3c 12 3 is plus 4 is less than 0. म्हणजे 12 तिकडे गेला 0 झाला. म्हणजे एकतर c is less than 0 हा c is less than 0 आहे आणि काय होणार आहे इथं 4 is less than minus 3c म्हणजे काय होणार आहे 4 by minus 3 is less than c म्हणजे actual c is less than 0 आणि c is greater than minus 4 by 3. Therefore काय होणार आहे minus 4 by 3 is less than c is less than 0 अशा पद्धतीने.
तुमचा आन्सर येईल. लक्षात आलं? खूप इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने तुमचं आन्सर आले पाहिजे. हा एक तर सी इज इक्वल टू 0 असेल किंवा 3c सॉरी हा लेस दॅन वाला आहे बघा. 3c + 4 इज लेस दॅन 0 म्हणजेच काय झालं बघा, 4 तिकडे ठेवला -3c तिकडे गेला. त्यानुसार मग काय होणार इकडे मायनस ना डी ही केला तर तसं होतं ना, -3c -4c इज ग्रेटर दॅन 0. मग 4 तिकडे गेला +4 झाला आणि 3 इकडे आला -4 3. म्हणजे तुम्ही कसंही करू शकता. 3c + 4 इज लेस दॅन 0. मग -3c -4 इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे ना, मायनसनं मल्टिप्लाय केला तर तो चेंज होतो आणि मग हा काय होणार आहे -3c इज ग्रेटर दॅन 4. मग c इज ग्रेटर दॅन -4/3 झालं. म्हणजे -4/3 इज लेस दॅन c इज लेस दॅन 0 हे तुमचं आन्सर आहे. नेक्स्ट आपण बघू 4th वन. शो दॅट दी सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन्स ऑफ सम ऑफ दी लेंथ ऑफ दी प्रोजेक्शन्स असं सांगितलं. लेंथ ऑफ दी प्रोजेक्शन्स ऑफ पी आय कॅप प्लस क्यू जे कॅप, पी आय कॅप प्लस क्यू जे कॅप plus r k cap on the coordinate axis where p is equal to 2, q is equal to 3 and r is equal to 4. Let a bar is equal to अपन consider करो. a bar is equal to p I cap plus q j cap plus r k cap. a bar हा p q r च्या फॉर्म मध्ये दिला on the coordinate axis. त्याच्यानंतर where असं दिलाय त्यांनी p is equal to 2, q is equal to 3 and r is equal to 4. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय येणार आहे, ए बार कसा होणार मग, ए बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप. आणि त्यांनी सरळ सांगितलंय ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस असं सांगितलंय. शो दॅट द सम ऑफ द लेंथ ऑफ प्रोजेक्शन्स ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. आता प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन एक्स ऍक्सिस पहिला घेऊया. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस अलॉंग आय कॅप असतो, वाय ऍक्सिस अलॉंग जे कॅप असतो. म्हणजे आय कॅप अलॉंग एक्स ऍक्सिस, जे कॅप अलॉंग वाय ऍक्सिस आणि के कॅप अलॉंग झेड ऍक्सिस असतो. सो प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन एक्स ऍक्सिस कसं आहे ना, इथं सरळ सरळ ऑन ऍक्सिस इज इक्वल टू व्हॉट, कसं लिहिणार, ए बार डॉट आय कॅप अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार ना, विच इज इक्वल टू ए बार 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप डॉट आय कॅप होल डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर 4 प्लस 3 स्क्वेअर 9 प्लस 4 स्क्वेअर 16 है ना. बट मॉड्युलस ऑफ ए बार काय, व्हाट इज गिवन, शो दैट द सम ऑफ द प्रोजेक्शंस ऑन द कोऑर्डिनेट एक्सिस. सॉरी हा ए बार नाही तर मॉड्युलस ऑफ आय कॅप येतो, ए बार डॉट आय कॅप अपॉन मॉड्युलस ऑफ आय कॅप म्हणजे हा काय होईल 1 येणार. आता हा 2 इंटू आय कॅप इंटू आय कॅप 1 आला, बाकी सगळे 0 होणार म्हणजे 2 आन्सर आला याचा. आता प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन वाय ऍक्सिस काय येतो बघा, इज इक्वल टू ए बार डॉट जे कॅप अपॉन मॉड्युलस ऑफ जे कॅप विच इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप इंटू जे कॅप डॉट जे कॅप अपॉन युनिट वेक्टर आहे त्यामुळे 1 आला. 2 0 3 1 जा 3 3 अपॉन 1 विच इज इक्वल टू 3, बाकी 0 आला. आणि लास्ट वन आहे प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन झेड ऍक्सिस इज इक्वल टू ए बार डॉट के कॅप अपॉन मॉड्युलस ऑफ के कॅप विच इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप डॉट के कॅप अपॉन मॉड्युलस ऑफ के कॅप 1 आला. 0 0 4 1 जा 4. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने काय झालं, सम ऑफ दी ऑल प्रोजेक्शन्स ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस, सम ऑफ ऑल प्रोजेक्शन्स ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस असं म्हणा, ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस
axis is equal to 4 plus 4 plus 2 plus 3 plus 4, 2 plus 3 plus 4 which is equal to 9. Hence proved. show that असं म्हटलं होतं हे परफेक्ट आहे आणि हे करेक्ट आहे. समजलं तुम्हाला? हे या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. Suppose that all sides of quadrilateral are equal in length and opposite sides are parallel. Equal in length and opposite sides are parallel here. Suppose that all sides of a quadrilateral are equal. Quadrilateral काढा. ठीक आहे, माहित झालं की पटकन तयार केलं. All sides are equal. All sides of the quadrilateral are equal in length and opposite sides are parallel. And these opposite sides are parallel means आता parallel आहेत, equal आहेत. आपण हा असा घेऊया. ठीक आहे, किंवा हा असा जातोय तर हा इकडे जाईल असं घेऊ. पॅरलल आहेत तर सेम डिरेक्शन जातात. बरोबर. आर पॅरलल. यूज वेक्टर मेथड टू शो दॅट द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर. नाउ वी हैव टू शो दैट डायगोनल्स आर परपेंडिकुलर. ठीक है, ए बी सी डी. तर सोल्युशन मध्ये असंच करेल. लेट ए बी सी डी बी quadrilateral having equal length and आता equal length and opposite sides are parallel. Opposite sides are parallel. Opposite sides are parallel. That means modulus of AB bar is equal to modulus of BC bar is equal to modulus of CD bar is equal to modulus of DC bar झाला. CD bar is modulus of AD bar. This is given actually. ठीक है. Next, AB bar is parallel to DC bar and AD bar is parallel to BC bar. AB bar is parallel to DC and AD bar is parallel to BC. बरोबर आहे. आता काय होणार? AC and BD are diagonals of quadrilateral ABCD. The quadrilateral ABCD हा लक्षात आला. AC आणि BD काय त्याचे डायगोनल्स आहेत आणि डायगोनल्स आहेत तर ते आपल्याला काय दाखवायचे? परपेंडिक्युलर दाखवायचे. दॅट मीन्स डॉट प्रॉडक्ट ऑफ दीज बोथ इज इक्वल टू 0 दाखवायचा. बघूया आपण. AC बार डॉट BD बार इज इक्वल टू AC हा काय तयार होतो? AB प्लस BC. AB बार प्लस BC बार डॉट. आता हा BD बार हा BC माइनस CD होतो. BC माइनस CD होतो. BD हा BC प्लस CD. BC प्लस CD. तसं बघायला तर BC बार प्लस CD बार होतो. बट वी नो दॅट हियर AB बार हा ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन नुसार. ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन. एंगल ऑफ एडिशन डजंट मॅटर द व्हॅल्यू साठी. तर AB बार प्लस हा काय होणार आहे? BC बार डॉट BC बार माइनस हा DC बार होणार ना. म्हणजे हा CD बार असा घेतला पण त्याचा अपोजिट डिरेक्शन असल्यामुळे मग AB बार हा माइनस AB बार होणार. BC बार माइनस AB बार. BC बार माइनस AB बार. whereas CD बार इज इक्वल टू माइनस AB बार. बरोबर आहे. अपोजिट आहे इन डायरेक्शन. हे DC बार इज इक्वल टू AB बार आहे. मग CD बार इज इक्वल टू काय होणार? माइनस AB बार होणार. दॅट इज इक्वल टू. आता इथे काय करू शकतो आपण? डॉट प्रोडक्ट घ्या. AB बार डॉट BC बार. AB बार डॉट BC बार माइनस AB बार डॉट AB बार.
plus BC bar dot BC bar minus BC bar dot AB bar. AB bar BC bar AB bar BC bar get cancelled both, बरं का? समजलं? A आणि हे जाणार. आता AB bar dot AB bar येणार काय? 0 minus AB bar dot AB bar plus BC bar dot BC bar. AB bar आणि BC bar all sides are equal. म्हणजे काय झालं इथं? AB is equal to BC झाला. मग आता AB is equal to जर BC असेल तर काय होणार? मायनस मॉड्युलस ऑफ AB bar square plus modulus of BC bar square. But modulus of AB is equal to modulus of BC. Therefore हा 0 झाला. म्हणजे काय झाला? AC bar dot BD bar is equal to 0. Means both AC bar and BD bar are perpendicular to each other. Perpendicular to BD bar. समजाले का बघा? इक्वल अँड पॅरलल दिले त्या पद्धतीने आपल्याला इथे आन्सर्स मिळतात. AB आणि BCच्याच फॉर्म मध्ये आणला आपण. कुठल्याही फॉर्म मध्ये ना साइड्स आर इक्वल, बरोबर आहे? त्यानुसार आपल्याला इथे मिळतं. असं सॉल्व करायचं आणि हे त्याचं प्रूफ झालं. नेक्स्ट बघूयात आपण. डिटरमाइन वेदर A बार अँड B बार आर ऑर्थोगोनल, पॅरलल और नायदर. म्हणजे एकतर ऑर्थोगोनल म्हणजे तो परपेंडिक्युलर आहे का, मग पॅरलल आहे का, नसेल तर काय बघायचं? दोन्ही पण नाही आहेत. ठीक आहे? म्हणजे यू हॅव टू नो दॅट A बार डॉट B बार इज इक्वल टू 0 आला. A बार डॉट B बार इज इक्वल टू 0 मीन्स परपेंडिक्युलर. ठीक आहे? त्याच्यानंतर A1 अपॉन B1 इज इक्वल टू A2 अपॉन B2 इज इक्वल टू A3 अपॉन B3. हे जर इक्वल आले, रेशोज आर इक्वल, देन दे आर पॅरलल. आणि ह्या दोन्हीपैकी एक पण नाही आहे तर तो पॅरलल असू शकत नाही. म्हणजेच काय? A1 अपॉन B1 इज इक्वल टू A2 अपॉन B2 इज इक्वल टू A3 अपॉन B3 आला तर पॅरलल. A बार डॉट B बार इज इक्वल टू 0 आला तर परपेंडिक्युलर. पहिला आहे A बार इज इक्वल टू माइनस 9 I कैप प्लस 6 J कैप प्लस 15 K कैप. B बार आहे 6 I कैप माइनस 4 J कैप, 6 I कैप माइनस 4 J कैप प्लस माइनस 10 K कैप आहे. 9 6 54 माइनस 54 माइनस 6 24 150. म्हणजे काय होतो? होत नाही हा, बरोबर आहे का? 150 पर्यंत जात नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बघायला लागेल. सगळेच मायनस येतात, बरोबर आहे ना? आता म्हणजे आपण इथे कन्सिडर करायचं आता A बार डॉट B बार इज इक्वल टू सोल्युशन मध्ये यालाच पहिला घ्या. सोल्युशन स्टार्ट फ्रॉम दिस. व्हॉट इज गिवन A बार अँड B बार. Now A bar dot B bar is equal to minus 9 into 6 plus 6 into minus 4 plus 15 into minus 10, which is equal to minus 54 minus 24 minus 150, which is equal to minus 228. 8 correct. 228. A bar dot B bar is not equal to 0. Therefore A bar and B bar are not perpendicular vectors. So A1 upon B1 is equal to A2 upon B2 is equal to A2 upon B2 is equal to A3 upon B3. So we can find out first A1 upon B1. Minus 9 upon 6, which is equal to 3 3 are 9, 3 2 are 6. First, A2 upon B2 is equal to 6 upon minus 4. 2 3 are
2 2 जा minus 3 by minus 3 by 2, a3 upon b3 which is equal to 15 upon minus 10, 5 3 is a 5 2 is a, this is third one, that is a1 upon b1 is equal to a2 upon b2 is equal to a3 upon b3. therefore आता हा आला आहे, याचा अर्थ काय, इथं a bar and b bar are parallel. आपण इथे काय म्हणतो, परपेंडिक्युलर, नॉट ऑर्थोगोनल म्हणा, तुम्हाला ऑर्थोगोनल हा वर्ड यूज केला, सो वी कॅन राइट डाउन a bar and b bar are not orthogonal but a bar and b bar are parallel to each other. लक्षात आलं. मग त्याच्यानंतर आपण काय घेऊ शकतो, इकडे a1 आता दिला आहे बघा, I will give the hints, तुम्ही तो सॉल्व करू शकता. a bar is equal to 2 3 minus 1, 2 3 minus 1, b bar is equal to 5 minus 2 4, बघा 10 minus 6 minus 4 0 आला, ऑर्थोगोनल आहे. थर्ड वन minus 3 by 5, 1 by 2 1 by 3, 5 4 3 5 4 3, 5 5 cancel, minus 3 2 आणि इथे काय झालं 1, minus 3 plus 2 plus 1 that is equal to 0, again orthogonal. ओके, आता हा झाला थर्ड. फोर्थ वन 4 4 minus 1 6, 5 minus 2 4, 5 minus 2 4, 20 minus 2 plus 24 नॉट इक्वल, म्हणजे नॉट ऑर्थोगोनल. मग आता काय करायचं, हा यांचा रेशो बघा नाही होत आहे, ते पण होत नाही आहे, मीन्स वॉट, दिस इज नॉट ऑर्थोगोनल नॉट पॅरलल. या पद्धतीनं तुम्ही सॉल्व करा. या पद्धतीने म्हणजे जे फर्स्ट सॉल्व करून दिला त्या पद्धतीने व्यवस्थित सॉल्व करा. नेक्स्ट, फाइंड द एंगल P of the triangle whose vertices are P0 minus 1 minus 2, Q314 and R571. बघूया आपण काय म्हटलं त्यांनी, फाइंड द एंगल P द ट्रायंगल असं विचारलंय. ठीक आहे, P Q R, P काय दिलं बघा, 0 minus 1 minus 2, Q 314 आणि R काय दिलं 571. आता आपल्याला याच्यामध्ये वेक्टर्स तयार करावे लागतील, म्हणून आपल्याला कन्सिडर करावे लागेल. हिअर लेट P bar, Q bar and R bar be the position vectors of P, Q and R respectively. Okay, P bar is equal to minus j cap minus 2 k cap. We can write down as a 0 I cap minus j cap minus 2 k cap. Q bar is equal to 3 I cap plus j cap plus 4 k cap, and R bar is equal to 5 I cap plus 7 j cap plus k cap. ठीक आहे, आपल्याला त्याच्यातला कशामधला अँगल विचारलाय, फाइंड द अँगल ऑफ P, द अँगल ऑफ P म्हणजे PR आणि PQ याच्यामधला अँगल पाहिजे आपल्याला, हा थीटा फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे, म्हणजे आपण काय करायचं आता, PR बार इज इक्वल टू घ्यावं लागेल. PR बार 5 minus 0 5 I cap, 7 minus plus 6 j cap, 1 minus minus plus 2 3 k cap. PQ bar is equal to PQ bar 3 minus 0 3 I cap plus 1 minus minus plus 2 j cap, 4 minus minus plus 2 6 k cap. झाला, म्हणजे माहिती आहे ना, R bar minus P bar आणि Q bar minus P bar असा असतो. नाव आता यांचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घ्यायची आहे, cos of P is equal to cos of P is equal to याचा आपल्याला हे घ्यायचा आहे,
फॉर्म्युला म्हणजे काय असं लिहू शकतो आपण पी आर बार डॉट पी क्यू बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ पी आर बार मॉड्युलस ऑफ पी क्यू बार इंटू कॉस ऑफ पी. थिटा गुणिले पी आहे मग कॉस पी काढायचं आपल्याला. मग हा सगळा डिवाइड येणार बरोबर आहे का. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करूया इथं सरळ कॉस पी इज इक्वल टू पी आर बार डॉट पी क्यू बार अपॉन मॉड्युलस ऑफ पी आर बार मॉड्युलस ऑफ पी क्यू बार विच इज इक्वल टू पी आर बार डॉट पी क्यू बार घ्या. पी आर बार डॉट पी क्यू 5 3 is 15 plus 6 is 12 plus 18 upon square root of 5 square 6 square 3 square 5 square 6 square plus 3 square इथे येईल 3 square plus 2 square plus 6 square which is equal to 45 upon 25 plus 36 plus 9 आणि इथे 9 plus 4 plus 36 45 upon 70 square root of 70 49 7 45 by 7 into 1 upon under root 70 45 upon कैसा आला 45 or 49 this one 15 5 3 is 6 2 is 12 this is 18 6 और हाँ के लिए पी आर बार 7 plus 1 8 7 plus 1 8 इथं 8 आला म्हणजे 8 to 16 येणार इथं म्हणजे 4 वाढले म्हणजे 49 आला. ठीक झाला हा. आणि मग इथं बदलणार मग 8 square 64 100 म्हणजे 10 येणार हा 49 आहे म्हणजे काय झाला इथं 49 अपॉन 10 इंटू 7 7 7 जा तरी पण काहीतरी चुकतं 18 सॉरी 98 इथं 49 साधी गोष्ट बघा 34 आहे मी काय केलं 36 पकडला त्यामुळे ते गफलत झाली. म्हणजे हा काय झाला बघा बरोबर इथं 49 अपॉन सरळ सरळ हा 7 इंटू रूट 2 इंटू 7 आला 7 7 चा 49 गेला 1 अपॉन रूट 2 आला cos of p is equal to 1 by root 2 means here p is equal to 45 degree. Why? Because cos 45 is equal to 1 by root 2 na. Therefore p is equal to pi by 4 or 45 degree we can say. समजला. याचा अँगल काढायचा तर पी क्यू बार आणि पी आर बार यू हॅव टू फाइंड आउट. मग पी क्यू बार डॉट पी आर बार इज इक्वल टू पी मॉड्युलस ऑफ पी क्यू बार इंटू मॉड्युलस ऑफ पी आर बार इंटू कॉस पी कॉस थीटा म्हणू शकता तुम्ही. आणि त्यानुसार मग तुम्हाला हे व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल. फक्त कॅल्क्युलेशन मध्ये जरा थोडं प्रॉम्प्ट माझ्यासारखं करू नका व्यवस्थित जमेल तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ पी बार कॉमा क्यू बार अँड आर बार आर युनिट वेक्टर्स फाइंड असं म्हटलं आहे. युनिट वेक्टर्स दिले 1 मार्क्सचे क्वेश्चन असतात असे. If p cap, q cap and r cap are unit vectors, find p cap dot q cap असं विचारलंय. सगळ्यात महत्त्वाचं हेच असणार आहे ना p cap, q cap आणि r cap असं म्हटलंय बरोबर. म्हणजे जर आपण बघितला p बार q बार आणि r बार असेल सगळ्यात महत्त्वाचं काय युनिट वेक्टर्स मीन्स सेम साइड्स असणार सगळ्यांच्या आणि सेम साइड म्हटलं की कॉस 60 असणार आहे. म्हणजे पी कॅप डॉट क्यू कॅप इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ पी कॅप मॉड्युलस ऑफ क्यू कॅप इंटू कॉस ऑफ पी कॅप आणि क्यू कॅप मध्ये हा मधला येणार बरोबर आहे ना. ते कॉस थीटा आपण पकडू हे सगळे काय असणार 60 डिग्री. का बरं युनिट वेक्टर्स आहेत म्हणजे सेम असणार कॉस ऑफ 60 डिग्री. म्हणजे पी बार डॉट
p cap dot q cap is equal to 1 into 1 into cos 61 by 2 which is equal to half. म्हणजे p cap dot q cap is equal to half. Similarly, second विचारा p cap dot q cap r cap p cap dot r cap again 1 by 2 असणार आहे. समजून घ्या. लक्षात आलं. या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू समजल्या पाहिजे. Prove by vector method that the angle subtended on a semi circle is a right angle. Actually हा applications मध्ये होता पूर्वी 12th मध्ये. आपल्याला हा त्याचा प्रूफ द्यायचे. Prove by vector method that the angle subtended on a semicircle is a right angle. Angle subtended आणि semicircle असं लक्षात ठेवा. Angle subtended on a semicircle. आता हा C आहे असं कन्सिडर करूया. किंवा हा O जर असेल तर आपण असा कन्सिडर केला तर काय होतं बघा. हा कोण आहे याचा R आहे. बरोबर आहे. हा पण R असणार आहे, हा पण R असणार आहे. R आहे. ठीक आहे. म्हणजे CA बार डॉट CB बार इज इक्वल टू काय होणार आहे बघा. दाखवायला होणार आहे 0. बरोबर आहे. मग लेट R बी द रेडियस ऑफ द. आपण याला कन्सिडर करूया. याचा प्रूफ देऊयात. लेट R बी द रेडियस and O be the center of the circle. O be the center of circle. O be the center of circle झाला. आता इथं A B C हे काय ऑन द सर्कल आहे. A, B and C are 3 points on the circle such that AB is the diameter. AB काय आहे याचा diameter आहे. Let A bar, B bar and C bar be the position vectors. Of A, B and C respectively. C is on the circle, na? C is on the circle. Modulus of C bar is equal to R आहे. Modulus of C bar is equal to R. Also त्याचबरोबर कोण कोण असणार आहे. Modulus of A bar is equal to modulus of B bar which is equal to again R and B bar is equal to हा B bar असेल तर हा मायनस A bar होणार. Why? अपोजिट डिरेक्शन मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे. कन्सिडर आपल्याला हा 90 डिग्री दाखवायचा आहे. म्हणजे CA बार डॉट CB बार एरोज बघा. CA बार डॉट CB बार. आता CA बार डॉट CB बार कसं घेणार. A बार मायनस C बार डॉट B बार मायनस C बार. नाव A बार डॉट B बार मायनस A बार डॉट C बार मायनस C बार डॉट B बार प्लस मॉड्युलस ऑफ C बार स्क्वेअर. अशा पद्धतीने आलं पाहिजे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे. हा अशा पद्धतीने घेतला तर ठीक आहे. किंवा B बार इज इक्वल टू वी कॅन राईट डाउन ॲज अ मायनस A बार हियर. म्हणजे A बार मायनस C बार डॉट B बार वी कॅन राईट डाउन ॲज अ मायनस A बार मायनस C बार हियर. आता जर मायनस कॉमन काढला त्याच्यामध्ये -1 इंटू मायनस A बार इंटू C बारला काय होणार. हा A बार मायनस C बार डॉट -1 इन ब्रॅकेट A बार प्लस C बार होणार. -1 इथं बाहेर घेतला. A बार मायनस C बार डॉट A बार प्लस C बार विच इज इक्वल टू हा काय होणार आहे. -1 ॲज इट इज राहू देत. मॉड्युलस ऑफ A बारचा स्क्वेअर मायनस मॉड्युलस ऑफ C बार. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हा कसा येणार आहे. A बार C बार स्क्वेअर मायनस A बार स्क्वेअर होईल. C बार स्क्वेअर A बार मायनस C बार A बार प्लस C बार आहे. काय होणार. मॉड्युलस ऑफ A बार स्क्वेअर मायनस कॉमन काढल्यामुळे हा मायनस असतो. तर C बार स्क्वेअर मायनस A बार स्क्वेअर C बार स्क्वेअर कारण मायनस हा आहे. C बार मायनस A बार स्क्वेअर बट C बार मायनस A बार
काय आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर सी बार किती आहे आर आहे ए बार किती आहे आर आहे आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर विच इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झालं सी ए बार परपेंडिक्युलर टू सी बी बार means the angle between CA bar and CB bar is a right angle. Therefore, angle ACB is equal to 90 degree. Therefore, the angle subtended on the semicircle is a right angle. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय सांगते बघा if a vector has if a vector has direction angles 45 degree 60 degree find the third direction angle असं विचारलंय आता थर्ड डिरेक्शन अँगल विचारलाय त्याच्यामध्ये आता राहतात किती तर 4 क्वेश्चन्स आर देयर 1 minute if a vector has direction angles 45 degree 60 degree find the third direction angle असं सांगितलंय we have to let alpha beta and gamma these are the three angles be the angles made by the vector with the positive direction of x axis y axis and z axis बरोबर आहे with the positive direction of x y and z axis respectively okay now alpha is equal to 45 degree किती दिला आहे alpha is equal to 45 degree beta is equal to 60 degree that clear now we know that what we know about the direction cosines cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to 1 we know this cos alpha म्हणजे cos 45 degree bracket square plus cos 60 degree bracket square plus cos square gamma is equal to 1 now cos 45 that is 1 by root 2 bracket square plus cos 60 that is 1 by 2 by root bracket square cos square gamma is equal to 1 1 by 2 plus 1 by 4 plus cos square gamma is equal to 1 now 2 2 plus 1 3 3 by 4 plus cos square gamma is equal to 1 all लक्षात याच्यामुळे आता cos square gamma is equal to what 1 minus 3 by 4 which is equal to 4 minus 3 1 by 4 cos square gamma therefore cos gamma is equal to plus or minus 1 by 2 this is nothing but plus or minus 1 by 2 आला ना आता plus or minus 1 by 2 आला तर definitely we know that gamma is equal to we know that again cos of 60 degree or pi by 3 is equal to 1 by 2 and cos of minus half एक तो सेकंड किंवा थर्ड कॉर्नर मध्ये pi minus pi by 3 that is equal to 2 pi by 3 pi minus pi by 3 180 minus 60 that is equal to 120 2 pi by 3 or 120 degree 60 or 120 degree is that clear बुक मध्ये आन्सर चुकले म्हणजे हा 60 that is equal to pi by 3 रेडियन आणि सेकंड 2 pi by 3 रेडियन येतो बुक मध्ये दिला आहे pi by 3 ओनली ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन नुसार बघितलं तर हा एक प्लस येतो आणि एक मायनस येतो केव्हाही त्याच्यामध्ये 180 मध्येच राहतो तो पुढे जात नाहीये थर्ड क्वाड्रंट मध्ये घ्यायची गरज नाहीये सो pi by 3 or pi minus pi by 3 that is 2 pi by 3 this is your final answer असं होऊ शकत नाही तुम्ही विचार कराल SCF 60 आणि 45 दिलाय 105 ला 75 येतो असलं नसतं अशा पद्धतीने आन्सर्स असतात इफ अ लाइन मेक्स एन अँगल ऑफ 90 degree 135 degree 45 with the x y z axis respectively then find its direction cosines आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स याचे फाइंड आउट करायचे आहेत म्हणजे cos अल्फा cos 90 degree is equal to 0 cos
135 90 प्लस 45 किंवा 180 मायनस 45 म्हणजे मायनस काय होणार त्याचा -1/√2 आणि शेवटी 45 दिलाय म्हणजे 1/√2 हे त्याचे आन्सर असणार 0 -1/√2 आणि +1/√2. Direction cosines of the lines are 0 -1/√2 आणि 1/√2. If a line has the direction ratios are given here. काय आहे 4 आहे -12 आहे आणि 18 आहे. तुमच्या लक्षात आलं का 11 नंबरचं कसं करायचं ते लक्षात आलं ना, त्या पद्धतीने आपल्याला करता येतं. आता बघा 4 -12 18 then find the direction cosines. Direction ratios of the line are direction ratios of the line are 4 -12 18 बरोबर आहे. Therefore direction cosines are of the line are पहिला cos alpha is equal to 4 upon under root 4 square plus -12 square plus 18 square which is equal to cos alpha 4 upon काय मला बघा 16 plus 144 plus 324 ना 4 upon हा किती होतो 150 160 160 160 plus 340 484 484 that is equal to 22 4/22 that is equal to आपण काय म्हणू शकतो त्याला 422 ला 2/11 पण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर cos बीटा is equal to -12 upon square root of as it is -12 upon 22 and cos gamma is equal to 18 upon 4 square plus -12 square plus 18 square which is equal to 18 upon 22. That is we can write down as a direction cosines of the lines are 2/11 -6/11 हा -6/11 आणि हा 9/11 होतो. These are the direction cosines. ठीक आहे. लक्षात आलं का बघा. Sorry. Direction ratios of AB bar given that -2 2 1 if A is equal to 4 1 5 length AB is equal to given that 6 then find B असं म्हटलं आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं का. हे दिल्यानंतर फॉर्म्युला माहिती आहे ना +or- A upon √A square plus B square plus C square. Similarly we can write down here as this one. Now 13 question number 13. The direction ratios of AB bar. The direction ratios AB bar are direction ratios of AB bar are -2 to 1 is given. -2 to 1. Okay. आपल्याला आता लेट म्हणायचं. लेट L, M and N be the direction cosines of the given line. कुठला आहे AB bar. Direction cosines of AB bar दिला आपल्याला आहे ना. म्हणजे L is equal to काय करणार होता आता L is equal to +or- 2 upon square root of -2 square plus 2 square plus 1 square 2 upon 4 plus 4 8 plus 1 9 2/3 +or- 2/3 आला पहिला +or- हा मायनस आहे ना -2/3 m is equal to +or- 2 upon square root of
minus 2 square plus 2 square plus 1 square, which is equal to plus or minus 2 by 3. N is equal to plus or minus 1 upon square root of minus 2 square plus 2 square plus 1 square, which is equal to again same plus or minus 1 by 3. इथपर्यंत आपला झाला. पुढे काय सांगितलंय, a is equal to 415 बरोबर आहे, आणि मॉड्युलस ऑफ ab लेंथ ab is equal to 6 means मॉड्युलस ऑफ ab bar is given. What now a is correspondence to what is given, a 415 and length of ab, that is modulus of ab bar is equal to given 6, which is equal to given, we can see here. Now therefore if b is equal to, b is correspondence to considered as x y z, then आता हा काय होतो इथं ab बार म्हणजे x minus 4 is equal to plus or minus, बरोबर आहे का, कोण येणार हा येणार plus or minus minus 2 by 3 into modulus of ab bar. Is that clear? Next y minus 1 is equal to plus or minus 2 by 3 into modulus of ab bar, and z2 minus z1, that is equal to z minus 1, z minus इथं चुकलं y minus 2 आला पाहिजे ना, y minus 1 y z minus 5, z minus 5 is equal to plus or minus 1 by 3 modulus of ab bar. The modulus of ab bar 666 है, you can write down here as a 6. Now x minus 4 is equal to plus or minus minus 2 by 3 into 6, which is equal to 3 to the minus 4 आणि परत काय minus 4 आणि plus 4 minus 4 and plus 4 होईल, बरोबर आहे ना. x minus 4 is equal to, मग therefore x is equal to एक तर होईल minus 4 plus 4 0 आणि minus 4 plus 4 x is equal to 8 होईल. हे दोन व्हॅल्यू झाल्या. आता y minus 1 is equal to plus or minus 2 by 3 into 6, 2 2 जा म्हणजे काय झालं, y minus 1 is equal to plus or minus 4 आला, म्हणजे y is equal to minus 1 इकडे प्लस झाला 5 आला, y is equal to प्लस झाल्यामुळे minus 4 plus 1 minus plus minus 3 आला. हा 0 8 5 minus 3 0 8 5 minus 3 आला. त्याच्यानंतर z minus 5 आहे, z minus 5 is equal to plus or minus 1 by 3 into again 6, z minus 5 is equal to plus minus 2 आला. तो z is equal to plus minus 2 आणि plus 5 झाला. z is equal to काय होगा, plus 5 plus 2 7 और 7 आला, and z is equal to minus 2 plus 5, that is equal to 3. Therefore the b च्या कोऑर्डिनेट्स येतील काय, इथं 0 5 7 हा b correspondence to काय असू शकतो 8 minus 3 3, 8 minus 3 आणि 3 असू शकतो. या पद्धतीने इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं का. फॉर्म्युलानुसार जर बघितलं तर x2 minus x1 is equal to LR, y2 minus y1 is equal to MR आणि z2 minus z1 is equal to NR असतं. ऍक्च्युली समजा डायरेक्शन रेशोज काढायचे, इफ 2 points are given, ABC दिला असेल तर ABC डायरेक्टली माहिती आहे, पण 2 points दिले असतील, सपोज x1 y1 z1 हा A असेल आणि B x2 y2 z2 दिला असेल, then you have to find out direction ratios of AB bar. Direction ratios of AB bar is nothing but x2 minus x1, A is equal to B is equal to y2 minus y1 and C is equal to z2 minus z1 असं असतं. सिमिलरली इथं असं येतो आणि मग हा आपल्याला माहिती आहे A अपॉन माहिती आहे ना,
A upon L is equal to B upon M is equal to C upon N is equal to R. A is equal to LR. B is equal to MR. C is equal to NR. R कोण आहे? मॉड्युलस ऑफ AB बार आहे. लक्षात आलं? या पद्धतीने मग हा LMN आहेच आपल्याला माहिती आहे. LMN आलाच इथं. LMN नाही आहे. तर या पद्धतीने हे इथं सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे. Now 14. Find the angle between the lines whose direction cosines LMN satisfy the equation 5L plus M plus 3N equal to 0 and 5MN minus 2NL plus 6LM is equal to 0. दिलेल्या गोष्टी राईट डाऊन करूयात आपण. 5L plus M plus 3N equal to 0. सोल्युशन मध्ये 5L plus M plus 3M equal to 0. This is a given. We can write down this as a M is equal to simple formula. M is equal to minus 5L minus 3N. This is first one. Now second one 5MN minus twice NL. 5MN minus twice NL. 5MN minus twice NL minus twice NL plus 6 LM is equal to 0 plus 6 LM is equal to 0. This is again given. What will happen to this? We can substitute this first one here. M 5 in bracket minus 5L M 5L minus 3N into N minus twice NL plus 6 of L in bracket minus 5L minus 3N equal to 0. By solving this 25L minus 15N minus 25LN minus 15N square minus twice NL minus 6 by the 30L square minus 18LN is equal to 0. Now minus 30L square ln minus 20 minus 25 minus 45 ln minus 15 L square equal to 0. Minus 15 common काढा 2L square minus 3 ln minus plus सगळे प्लस होतात n square equal to 0. 2 1s are 2L square plus twice Ln plus ln 1 ln plus n square equal to 0. We can have this twice L in bracket L plus n in bracket L plus n which is equal to 0. Therefore twice L plus n in bracket L plus n equal to 0. Therefore here n is equal to minus twice L and L is equal to minus n or n is equal to minus L. N is equal to minus L we can say. N is equal to minus twice L ala, n is equal to minus L ala. आता if n is equal to minus twice L, if n is equal to minus twice L from 1, first वरून काय होतं बघा, इक्वेशन फर्स्ट m is equal to n ची व्हॅल्यू टाकायची minus 5L minus 3 into minus twice L. m is equal to minus 5L plus 6L. m is equal to L मिळाला. बरोबर आहे. m is equal to L मिळतो. मग m is equal to L, n is equal to minus twice L. इथे m is equal to L आला तर n is equal to minus twice L मिळाला. हे एक रिलेशन तयार झालं. आता नेक्स्ट n is equal to minus L असताना बरोबर आहे. Direction ratios of the first line. Therefore the direction ratios first line काय होईल
m इज इक्वल टू एल आहे, n इज इक्वल टू मायनस ट्वाइस एल आहे. मग काय होणार, एल लाईन आर प्रपोर्शनल टू म्हणूया, प्रपोर्शनल टू एल आला आणि त्याच्यानंतर काय आला, परत एल आला. एम इज इक्वल टू एल आहे म्हणजे एल झाला एम, एल झाला एम झाला एल आणि मायनस ट्वाइस एल झाला. एल एल मायनस ट्वाइस एल दॅट इज 1 1 मायनस 2. ठीक आहे. आता नेक्स्ट when n is equal to minus l, when n is equal to minus l, if n is equal to minus l, n is equal to minus l, काय होईल इथं, then from first सेम करायचं ना, मायनस एल, m is equal to minus 5l minus 3 in bracket minus l which is equal to minus plus 3 minus twice l. मग काय होईल आता, हा इथं लिहिताना कसं येणार आहे, m is equal to minus twice l when n is equal to l, when n is equal to minus l, n is equal to minus l. म्हणजे पहिला इथं तुमचं काय येणार, सगळ्यात पहिलं डिरेक्शन असेल l मायनस ट्वाइस l आणि मायनस l, म्हणजेच काय आलं, that is 1 minus 2 minus 1, 1 minus 2 minus 1. लक्षात आले का बघा, एल हा एल आहेच, मग एम कोण आहे, मायनस ट्वाइस एल आहे आणि एन कोण आहे, मायनस एल आहे, इन द फॉर्म ऑफ एल वी कॅन राईट डाउन दिस. लक्षात आलं, इथे एल ऑलरेडी एल आहे पण एम इज इक्वल टू ऑल्सो एल आणि एन इज इक्वल टू मायनस ट्वाइस एल, म्हणजे एम एन आणि एल एम एन चे व्हॅल्यूज एल एलच राहणार आहे. एम काय येतो तो बघायचा, एल आलाय इथे एल आला, एन काय आला, ट्वाइस एल आला. इथं पण माहिती आहे एम इज इक्वल टू मायनस एल आहे, so we can find out m is equal to minus twice l and n is equal to minus l, therefore l lच राहणार आहे, m minus 2l झाला आणि l minus l झाला, म्हणजे 1 minus 2 minus 1 इथपर्यंत आलं. आता थीटा acute angle त्यांनी सांगितलं फाइंड द अँगल बिटवीन द लाइन्स whose direction cosines are. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सिलेबस मध्ये हे असंच काहीतरी बुक मध्ये दिलं. ऍक्च्युली मी परत पुन्हा तुम्हाला 3D काय असतं ऍक्च्युली ते शिकवणार आहे, काळजी करू नका. 3D लाईन प्लेन असं वेगळ्या पद्धतीनं शिकवण्याची प्रयत्न करतो ह्या ज्या बुकनुसार नाही. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा इथं, इफ यू नो द डिरेक्शन रेशो देन यू कॅन फाइंड आउट द थीटा. cos theta is nothing but a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 upon under root a1 square plus b1 square plus c1 square a2 square plus b2 square plus c2 square. If this is become 0 then cos theta is equal to pi by 2. इथे लक्षात ठेवायचं. आता आपल्याला माहिती आहे म्हणजे थीटा विथ द ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन्स असं कन्सिडर करूया. आता टू लाईन्स आपल्याला मिळाल्या, त्याचे a1 b1 c1 मिळालाय. हियर a1 is equal to 1, b1 is equal to 1, c1 is equal to -2, a2 is equal to 1, b2 -2 and c2 is equal to -1. Therefore cos theta is equal to a1 a2 1 into 1 plus b1 b2 plus c1 c2 upon under root a1 square plus b1 square plus c1 square. वन स्क्वेअर. ठीक आहे. आता 1 minus 2 plus 2 upon 1 plus 1 plus 4 6, 1 plus 1 plus 4 6, 1 upon 6. Cos theta is equal to 1 by 6. Therefore theta is equal to cos inverse of 1 by 6. This is your final answer. टेक्स्टबुक मध्ये -1 1 2 दिला आहे. अरे -1 1 2 आणि 1 2 3 दिला आहे. नाही आपलं बरोबर आहे. असं रिलेशन तयार करायचं असतं. असं रिलेशन तयार केल्याशिवाय आपल्याला हे करताच येत नाही मुळात. कारण काय या पद्धतीने केलं तरच आन्सर येणार आहे आपल्याला आणि ते मिळणार आहे, अदरवाईज मिळूच शकत नाही. कारण आपल्याला ते रिलेशन m इज इक्वल इन द फॉर्म ऑफ l आणि n इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ lच घ्यायला लागतो. ऑलरेडी l आहे, m काय येतो तो बघायचा आहे.
एम इज इक्वल टू एल आला पहिल्यामध्ये म्हणून तो एलच आला, आणि एन इज इक्वल टू मायनस ट्वाईस एल आला म्हणून तो आला पहिला, म्हणजे 1 1 -2 येतो. आणि नेक्स्ट मध्ये काय झाला, वेन एन इज इक्वल टू मायनस एल घेतला त्यावेळी एम इज इक्वल टू तुमचा काय आला, मायनस ट्वाईस एल आला. देअरफॉर एल आहे तसं राहिला, मायनस ट्वाईस एल राहिला आणि परत मायनस एल राहिला, म्हणजेच काय आला, हा 1 1 -2, तर हा 1 -2 -1 आला. म्हणजे या पद्धतीने आपल्याला रिलेशन्स मिळतात ते एल मध्ये. तुम्ही एम ऐवजी तुम्ही दुसऱ्या पण ह्याच्यामध्ये करू शकता, एल ऐवजी एम मध्ये करू शकता, म्हणजे एलच्या फॉर्म मध्ये राईट डाऊन करा, एन मध्ये आणा, वॉट एव्हर. म्हणजे तुम्हाला कुठल्याही फॉर्म मध्ये आणलं तर यू विल गेट दी रेशियोज लाईक दिस ओनली, आणि या रेशियोज नुसार तुम्ही हे फाइंड आउट करू शकता, हे लक्षात घ्या. आपण नेक्स्ट बघणार आहोत वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. थँक्यू व्हेरी मच. इथं पण थांबूया. तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करा वेक्टरचा, प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जमून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही.